नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव सत्यशील पवार। आज मी तुम्हाला गुरु व शिष्य यांची बोधकथा सांगणार आहे। एक गुरु आणि शिष्य जात होते। त्यांना खूप तहान लागली होती। त्यांना एक रान दिसले, पण ते खूप सुकलेले होते। त्या झोपडीत तिथे त्यांना एक झोपडी दिसली। त्या झोपडीजवळ जाऊन त्यांनी दरवाजा ठोठावला। नंतर गुरूंनी विचारले, आम्हाला पाणी मिळेल का? मग तो व्यक्ती म्हणाला, हो मिळेल, या तुम्ही आत। नंतर पाणी पिऊन झाल्यावर गुरूंनी प्रश्न विचारला, तुझे हे सेट खूप मोठे आहे, पण त्याच्यात एकही पीक नाही। तो व्यक्तीने उत्तर दिले, माझ्यापाशी एक म्हैस आहे, ती खूप दूध देते। मग त्या दूध आम्ही विकतो आणि काही दूध आम्ही खातो, त्यापासून आमचा निवारा चालतो। नंतर एवढे बोलून गुरुजी बाहेर पडले। खूप उशीर झाला होता। गुरुजी शिष्याला म्हणाले, आजची रात्र आपण इथेच काढू, मग उद्या इथून निघू। नंतर ते मग झोपतात। मग गुरुजी उठतात आणि शिष्याला म्हणतात, उठ शिष्य, आपल्या भविष्यातील एका मोठ्या कामाला जायचे आहे। ह्या कुटुंबातील एका म्हैसीला आपण जंगलात सोडण्याचे आहे। तो व्यक्ती मनातल्या मनातच बोलतो, तो शिष्य मनातल्या मनातच बोलतो। गुरुजींनी आपल्याला एका मार्गावर चालायला शिकवले। आता तेच गुरुजी वाईट कामाला चालले आहेत। हे मनातल्या मनात बोलून तोही तयार झाला। मग ती दोघे जंगलात त्या म्हशीला जंगलात सोडायला गेली। तिथे त्या म्हशीला अशा जागी बांधले की त्या म्हशीला तिथून निघायला आवश्यक आहे। नंतर 10-11 वर्षाने तो शिष्य मोठा गुरु होतो। त्याला त्या माणसाला भेटू असे वाटते। मग तो चालल्यानंतर त्याला त्याचे घर लागते, पण त्याला असे वाटते की ते सगळे बदलले आहे। मोठे रान, त्याच्यात पीक व बंगला हे होते। तो शिष्य असा बोलला की मग तो शिष्य म्हटला की तू ह्याने काय घर विकले की काय? नंतर ना तो व्यक्ती म्हणाला, तो तिथून निघताच शिष्य तिथून निघाला। तेवढ्यात त्याला तो व्यक्ती भेटला। शिष्य म्हणाला, तुला आठवत नसेल, पण मी एकदा तुझ्या घरी तहान लागलेली म्हणून आलो होतो। तो व्यक्ती म्हणाला, हो मला सगळं आठवतंय, तुम्ही मला न सांगता इथून निघाला। त्याच दिवशी माझी म्हैस कुठेतरी गेली, काय माहित कुठे गेली। नंतर मी लाकडे तोडायचा धंदा केला, त्यातून मला खूप नफा झाला। त्या नफ्यातून मला खूप पैसे मिळाले। मला असे कधीच वाटले नाही की मी असे करू शकतो। तात्पर्य, तुम्हाला या म्हशीसारखे कोणी केले तर जगाला दाखवून द्या आपण किती कष्ट करतो।